Hello. Good morning, friends. Hello. विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. ऐकू येतं ना? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ओके. आता साधारणपणे उत्तरच्या पुढे पार्टिसिपंट ऍड झालेले आहेत, ते ऍड होत आहेत सारखे. आता ऍड झाल्यानंतर फक्त एक्झिट होऊ नका शेवटपर्यंत. कारण सांगतो तुम्हाला, ते रेकॉर्ड परत इथे बनतं आणि आपण अडचणीत येतो. आपण आता काय करणार आहोत, टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या लेक्चर मध्ये काय पाहिलेलं आहे, तुम्हाला म्यूट केले नाही मिळायची. काल आपण कशाचा अभ्यास केला बिझनेस मॅनेजमेंट मध्ये? मागच्या लेक्चरला काय अभ्यासलं आपण? हॅलो, काय अभ्यासलं बेटा आपण मागच्या लेक्चर मध्ये? कशाचा अभ्यास केला? लेक्चर अटेंड केलेत ना सगळ्यांनी? हॅलो 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 स्टुडंट्स. हॅलो, Introduction of first chapter. मॉर्निंग. आपण काय कशाचा अभ्यास केला? आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण लेक्चरला येताना मागचं लेक्चर कोणत्या टॉपिक झालं, कोणता टॉपिक तिथे इश्यू आपण डिस्कस केलेला आहे? हा, व्यवस्थापन. व्हेरी गुड. आणि पुढे काय अभ्यासलं व्यवस्थापनामध्ये? व्यवस्थापनाची गरज. हा, व्यवस्थापन अभ्यासाची गरज. व्हेरी गुड. आवश्यकता. ओके. हा, आता मी काय करतो बेटा, सगळ्यांना म्यूट करतो. त्याचे 13 पॉइंट बघितले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्यवस्थापनाच्या गरजेचे 13 पॉइंट बघितले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता आपण आज काय पाहणार आहोत? हा, आता मी तुम्हाला पहिल्यांदा म्यूट करतो सगळ्यांना. ओके ओके. हो, ओके सर. हो. ठीक आहे. आता तुम्ही म्यूट झालात. आता आपण आपल्या आजच्या अभ्यासाला नियोजित जो मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला आताच मी विचारलंय की मागच्या लेक्चर मध्ये आपण व्यवस्थापन ही संकल्पना अभ्यासलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थापन अभ्यासाची गरज काय आहे, कशासाठी व्यवस्थापन अभ्यासला जातो किंवा त्याकडे आपण काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करतो, हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण आजच्या लेक्चर मध्ये साधारणपणे व्यवस्थापन प्रक्रिया जी आहे, व्यवस्थापनाला प्रक्रिया असं म्हटलेलं आहे, तर ती व्यवस्थापन प्रक्रिया काय आहे ते आपण समजावून घेणार आहोत. आणि जर वेळ शिल्लक राहिला तर व्यवस्थापनाचे जे स्तर आहेत, 3 स्तर, हे व्यवस्थापनाचे 3 स्तर देखील आपण अभ्यासणार आहोत. तर व्यवस्थापन प्रक्रिया या संकल्पनेला सुरुवात करण्याच्या अगोदर माझा एक बेसिक क्वेश्चन तुमच्यासाठी राहील. तुम्हाला क्रिया आणि प्रक्रिया या दोन संकल्पना माहित असतील. क्रिया म्हणजे काय आणि प्रक्रिया म्हणजे काय, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता क्रिया की ज्याला कर्म किंवा काम असं म्हणतो, आणि प्रक्रिया कशाला म्हणतात, तर या संकल्पना तुम्ही तुमच्या नोटबुकवर नोट करणं अपेक्षित आहे. क्रिया म्हणजे कोणतंही एक कामकाज, एका वेळेला एकच काम त्या ठिकाणी केलं जातं, त्याला क्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे दुसरी कामं नसतात, त्याच कामाकडे, एका विशिष्ट कामाकडे लक्ष केंद्रित केलं जातं, ती आहे क्रिया. क्रियेला आपण मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये काम असं म्हणतो, की जे काम आपल्या हातून केलं जातं ते काम म्हणजे क्रिया. कोणतंही काम असेल ते साधारणपणे क्रिया या संकल्पनेत समाविष्ट होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, एका वेळी फक्त एकच काम केलं जातं, ती झाली क्रिया. आणि प्रक्रिया म्हणजे काय, तर क्रियेतूनच प्रक्रियेचा उदय होतो. क्रिया हीच प्रक्रियेचा बेस आहे. क्रिया हे एक काम असतं आणि प्रक्रियेमध्ये एकाच वेळी अनेक कामं समाविष्ट झालेली असतात. इजंट इट? लक्षात येते तुमच्या? क्रिया म्हणजे एका वेळी केलं जाणारं एकच काम, आणि प्रक्रिया म्हणजे एका वेळी केली जाणारी अनेक कामे. म्हणजे प्रक्रियेमध्ये काय सामावलेलं असतं, क्रिया सामावलेल्या असतात.
हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्या एकापेक्षा जास्त असतात. लक्षात येते? क्रिया ही एकच क्रिया असते, एकच काम असतं, एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि प्रक्रियेमध्ये मात्र एका वेळी अनेक कामं करावी लागतात. तर व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे काय केलं जातं? व्यवस्थापनामध्ये एकाच वेळी अनेक कामे किंवा क्रिया केल्या जातात. लक्षात येत असेल तुमच्या आता? क्रिया म्हणजे एक काम, प्रक्रिया म्हणजे एकाच वेळी केली जाणारी अनेक कामे, एका क्रियेतून दुसरी क्रिया, दुसऱ्या क्रियेतून तिसरी क्रिया, आणि या क्रियांची जी साखळी निर्माण होते, सिक्वेन्स निर्माण होतो, या साखळीला प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि या प्रक्रियेमध्ये सुरुवात आणि शेवट या दोन गोष्टी असतात. प्रक्रियेची सुरुवात आणि प्रक्रियेचा शेवट. तर व्यवस्थापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे या ठिकाणी एकदा का व्यवस्थापकीय कामांना सुरुवात झाली तर ती कामं व्यवसाय संस्थेचं अस्तित्व असेपर्यंत ही कामं सातत्याने सुरूच राहतात. लक्षात येते? व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये जी कामं केली जातात ती व्यवसाय संस्थेची निर्मिती झाल्यापासून किंवा व्यवसायाची प्रक्रिया, व्यावसायिक कार्य सुरू झाल्यापासून व्यवसाय संपुष्टात येईपर्यंत ही सर्व कामे सातत्याने चालू राहतात. म्हणून व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे असं आपण त्याला म्हणतो. आणि या प्रक्रियेमध्ये अनेक कामे आहेत, हे तुम्ही पाहिले. एकाच वेळेला अनेक कामे असतात. मात्र या कामांचा क्रम ठरलेला असतो, हे लक्षात घ्या. व्यवस्थापनामध्ये जी कामं केली जातात म्हणजे कोणत्याही क्रियेला कोणताही क्रम देऊन चालत नाही. साधारणपणे पहिली क्रिया कोणती, दुसरी क्रिया कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती, अंतिम कोणती, या क्रियांचा क्रम ठरलेला असतो. कारण जे व्यवस्थापकीय काम पूर्ण होणार असतं ते एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेकडे, दुसऱ्या प्रक्रियेतून तिसऱ्या क्रियेकडे, म्हणजे एक क्रिया संपली की दुसरी क्रिया त्यावर अवलंबून असते आणि मग एका क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून असते आणि असं करत करत ती प्रक्रिया बनते. आणि मुळात एखाद्या कामाची सुरुवात केल्यानंतर ते काम प्रक्रियेचा शेवट झाल्यानंतर अंतिम स्वरूपात येतं. प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्या कामाची पूर्तता होत नाही. म्हणून व्यवस्थापनाला संबंधित कामा संदर्भात नियोजन, नियंत्रण, मार्गदर्शन असेल, प्रशिक्षण असेल, या सर्व बाबी व्यवस्थापनाच्या बाबी पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे तात्पर्य काय की व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नियोजन असेल, नियंत्रण असेल, संघटन असेल, समन्वय असेल, या सगळ्या बाबींचा समावेश असतो. तेव्हा व्यवस्थापन ही प्रक्रिया बनते. आणि जे नियोजन म्हटलंय मी, नियंत्रण म्हटलंय, संघटन म्हटलंय, ही व्यवस्थापनाची जी कामं आहेत त्या कामांचा क्रम ठरलेला असतो. सगळ्यात सुरुवातीला कामाचं नियोजन केलं जातं का नियंत्रण केलं जातं? नाही. काम सुरू असताना कामाचं नियंत्रण केलं जातं, पण काम सुरू होण्याच्या अगोदर कामाचं नियोजन केलं जातं. तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये हे जे क्रिया समाविष्ट झालेल्या आहेत, व्यवस्थापकीय कामं समाविष्ट झालेली आहेत, त्या कामांचा अभ्यास आपण या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये करणार आहोत. तर व्यवस्थापन प्रक्रियेत तुम्ही पाहताय स्क्रीनवर पहिली बाब आहे, पहिली क्रिया आहे नियोजन, दुसरी क्रिया आहे नियंत्रण, तिसरी संघटन, चौथी आहे समन्वय, पाचवी क्रिया कर्मचाऱ्यांना कार्य प्रवृत्त करणे, सहावी क्रिया आहे निर्देशन, की ज्याला तुम्ही दिशादर्शन किंवा मार्गदर्शन असंही म्हणू शकता, किंवा त्याला संचालन हा वाणिज्य भाषेतील शब्द तुम्ही वापरू शकता, आणि नंतर कर्मचारी नियुक्ती. तर ही सर्व कामं किंवा क्रिया व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात. आपण आता पहिल्या क्रियेकडे वळणार आहोत. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पहिली क्रिया आहे नियोजन. नियोजन ही संकल्पना मुळातच आपल्याला माहित आहे. कोणतंही व्यावसायिक कार्य करायचं आहे असं जर ठरलं, म्हणजे एखादं उद्दिष्ट संघटनेने ठरवलं, संघटनेने म्हणजे व्यवसाय संस्थेने, तर ते पूर्णत्वास आणण्यासाठी संबंधित कामाचं नियोजन करावं लागतं. म्हणजे काय? जे काम ठरलेलं आहे, नियोजित काम आहे, ते कुणी करायचं आहे, केव्हा करायचं आहे, कुठे करायचं आहे, कुणाच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे, त्यापासूनचा त्यांचा मोबदला काय ठरणार आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आणि हे सगळं कामाची सुरुवात होण्याच्या अगोदर ठरलेलं असतं. म्हणजे जे काम नियोजित आहे त्याला आपण नियोजित काम असं म्हणतो. म्हणजे त्याविषयीचं नियोजन केलेलं असतं आणि मग त्या नियोजित कामाची पूर्तता करण्यासाठी किंवा अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे नियोजनामध्ये तुम्हाला सांगता येईल आता की जर व्यवसाय संस्थेने एखादं काम हाती घेतलं, व्यावसायिक काम, तर ते कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे, ते काम कुणामार्फत करायचं आहे आणि किती कालावधीमध्ये करायचं आहे,
हे सगळं ठरलेलं असतं. मग त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून खरेदी करायचा, कोणत्या यंत्रांच्या सहाय्याने कामकाज करायचं आहे किंवा उत्पादन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठरलेल्या असतात. आणि म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नियोजन या क्रियेला, नियोजन क्रियेशिवाय पुढच्या कामाची अंमलबजावणी होणं शक्य नाही. का आहे शक्य? म्हणजे तुम्ही एखाद्या कार्याचं नियोजन केलं नाही आणि आता म्हणायचं मला ते काम पूर्ण करायचं आहे, तर ते पॉसिबल नाही. आणि म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये जो बेस आहे व्यावसायिक प्रक्रियेचा किंवा सुरुवातीची जी स्टेज आहे किंवा सुरुवातीची जी क्रिया आहे ती आहे नियोजन. ओके, नियोजन केलं तरच त्या कामाच्या कार्यवाहीला सुरुवात होते. म्हणजे प्रत्यक्षात नियोजनापासून कामाच्या कार्यवाहीला सुरुवात होते असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाले एखादं काम करायला सुरुवात केली म्हणजे त्याची कार्यवाही सुरू झाली नाही. पूर्व नियोजन असतं त्या कामाविषयीचं. ते पूर्व नियोजन केलं तरच ते काम कशा पद्धतीने होणार आहे याची पूर्व कल्पना आपल्याला येते आणि मगच आपण ते काम करू शकतो. म्हणजे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये नियोजन हे कार्य किंवा ही क्रिया अतिशय महत्वाची ठरते. दुसरं कार्य आहे नियंत्रण, दॅट इज कंट्रोल. नियंत्रण म्हणजे काय? विशिष्ट कर्मचाऱ्यांना विशिष्ट काम जर नियोजित करून दिलं किंवा त्यांना सांगितलं की या कामाची पूर्तता तुमच्या पातळीवर करायची आहे, तर ते काम करत असताना कर्मचाऱ्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींचे सोडवणूक करणं. बघा, नियंत्रणामध्ये फक्त कर्मचारी काम कसं करतायत, काम व्यवस्थित करतायत की नाही इतकंच पाहण्याला अर्थ नाही. म्हणजे कर्मचारी काम करतायत आणि पर्यवेक्षक जे असतील ते फक्त कर्मचाऱ्यांकडे पाहत असतील ते काम कसं करतायत. एखादा खूप प्रामाणिकपणे काम करतोय, अगदी झटून काम करतोय आणि दुसरा काम करत नाही आणि ते फक्त पाहत राहिलेत, तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामाची गती कमी झाली तर त्याच्या कामाची गती का कमी झालीये याची कारणं त्या ठिकाणी शोधावं लागतं आणि ही कामं नियंत्रणात येतात. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला अडचण जर आलेली असेल, तांत्रिक अडचण असेल किंवा माहितीच्या संदर्भातली अडचण असेल, तर पर्यवेक्षकांनी काय केलं पाहिजे? त्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती पुरवली पाहिजे. समजा एखादं तांत्रिक साधन किंवा यंत्र चालवता येत नसेल त्यांना, तर ते कसं चालवायचं त्याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. किंवा काही कर्मचाऱ्यांना वेळोवेळी गरजेनुसार प्रशिक्षण देऊन ते काम कसं चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतं याविषयीची माहिती त्या ठिकाणी पुरवणं अपेक्षित असतं. म्हणजे नियंत्रणामध्ये काय अपेक्षित आहे? कर्मचारी काम कसे करतायत हे फक्त पाहण्याला अर्थ नाहीये, तर कर्मचारी काम करत असताना ज्या अडचणी त्यांना येत आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रणामार्फत प्रयत्न केले जातात. आणि मग नियंत्रणातून एक गोष्ट लक्षात येते की जसं नियोजन केलेलं आहे कामाचं त्या नियोजनानुसार कामाची पूर्तता होत आहे किंवा नाही. म्हणजे उदाहरणार्थ एका दिवसासाठी टार्गेट जर दिला असेल की या दिवसामध्ये 100 नगांचं उत्पादन करायचं आहे, तर ते 100 नगांचं जर उत्पादन झालं नाही तर ते का झालं नाही, त्याची कारणं काय आहेत, त्याची कारण मीमांसा शोधणे म्हणजे या बाबीचा समावेश जो आहे त्या कामाचा समावेश नियंत्रणामध्ये येतो. म्हणजे तात्पर्य काय आहे की काम विनासायास कुठलीही अडचण न येता सुरू राहणे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये तिसरं कार्य किंवा क्रिया आहे संघटन. कशाला म्हणायचंय संघटन? तर विशिष्ट कामाच्या पूर्ततेसाठी, त्याला आपण व्यावसायिक कामांच्या पूर्ततेसाठी म्हणू. बघा, व्यवस्थापन हे व्यवसायामध्ये केला तर व्यावसायिक कामांच्या पूर्ततेसाठी एकत्र आलेला मानवी समुदाय त्याला म्हणायचे संघटन. संघटन ही संकल्पना मनुष्यबळाशी देखील निगडित आहे, यंत्रसामग्रीशी देखील निगडित आहे, कच्च्या मालाशी देखील निगडित आहे. म्हणजे संघटनेमध्ये जे सर्व घटक असतात त्या सगळ्या घटकांचं एकत्रीकरण गरजेनुसार केलं जातं. त्या एकत्रीकरणाला संघटन असं म्हणणं अपेक्षित आहे. आणि मनुष्यबळाच्या जास्तीत जास्त प्रॉपर ही संकल्पना आहे. तर संघटन म्हणजे काय की व्यावसायिक कामांची पूर्तता करण्यासाठी एकत्र आलेला मानवी समुदाय. म्हणजे जे लोक कर्मचारी विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात त्याला संघटन असं म्हणायचंय. मग संघटनेमध्ये स्तर असतात, त्याला व्यवस्थापनाचे स्तर आपण म्हणतो. आपण जे पुढे शिकणार आहोत व्यवस्थापनाचे स्तर. तर या संघटनेमध्ये किती कर्मचारी असावेत? मग उच्च स्तर व्यवस्थापनामध्ये किती अधिकाऱ्यांचा समावेश असावा? मध्यमस्तरीय संघटनेमध्ये किती अधिकारी किंवा कर्मचारी असावेत? आणि कनिष्ठ पातळीवर काम करण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी हे संघटन या संकल्पनेद्वारे समजावून सांगितलं जातं. म्हणजे जे कामाचं नियोजन केलेलं आहे
ते नियोजनानुसार पूर्ण करण्यासाठी, म्हणजे जे काम ठरलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी जे मनुष्यबळ आवश्यक असतं ते संघटन या संकल्पनेतून प्राप्त होतं किंवा उपलब्ध करता येतं. आणि म्हणून संघटन रचना प्रत्येक व्यवसायाची ठरलेली असते. तुम्ही बघा, व्यावसायिक कार्यालयांना जर तुम्ही व्हिजिट केली तर त्या कार्यालयांच्या समोर दर्शनी भागामध्ये काही बोर्ड्स लावलेले असतात आणि तिथे चार्ट्स वगैरे लावलेले असतात की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणून त्याला म्हटलं जातं. म्हणजे या संघटनेमध्ये कोणते कर्मचारी कोणत्या लेवलला काम करतात, ते उच्चस्तरीय व्यवस्थापनात काम करतायत, मध्यमस्तरीय व्यवस्थापनात काम करतायत की कनिष्ठ पातळीवरील स्तरावर काम करतायत, हे त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. कोणते कर्मचारी कोणत्या कर्मचाऱ्यांच्या हाताखाली काम करतात किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांवर कोणत्या कर्मचाऱ्यांचं प्रभुत्व किंवा नेतृत्व आहे, हे संघटनेतून किंवा संघटन रचनेतून आपल्याला सांगितलेलं असतं. तात्पर्य काय आहे? संघटन म्हणजे काय? व्यावसायिक कामांची पूर्तता करण्यासाठी जे मनुष्यबळ, मानवी संपदा आवश्यक असते ती संघटन या संकल्पनेतून उपलब्ध होते. म्हणजे आपण सगळे मानव प्राणी किंवा मानव संपदा संघटन या संकल्पनेशी निगडीत आहोत. आपण सुद्धा समजा एखाद्या संघटनेमध्ये किंवा व्यवसायामध्ये नोकरी स्वीकारली तर आपण त्या संघटनेचा एक भाग बनतो. मानवी संघटना ही कशासाठी काम करते? ही मानवी संघटना व्यावसायिक कार्यांची पूर्तता करण्यासाठी जे श्रम म्हणजे शारीरिक शक्ती खर्च करून कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर केलं जातं, त्या सगळ्यासाठी आवश्यक असणारा घटक जो आहे तो मानवी संघ किंवा संघटना किंवा मनुष्यबळ. तर त्या संघटनेमध्ये मनुष्यबळाच्या अनुषंगाने सगळे कर्मचारी काम करतात, ते झालं संघटन. आणि हे काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फक्त कच्चा माल असून चालणार नाही, फक्त यंत्रसामग्री असून चालणार नाही, फक्त आधुनिक किंवा तांत्रिक साधनं असून चालणार नाही, तर ही साधनं चालवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते किंवा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. तर ही आवश्यकता संघटन या कार्यातून पूर्ण केली जाते. पुढची क्रिया आहे समन्वय. त्याला कोऑर्डिनेशन असं आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला कोऑर्डिनेशन. बऱ्याचदा समन्वयाऐवजी कोऑर्डिनेशन या शब्दाचा वापर आपल्या मराठी भाषेमध्ये बऱ्याच प्रमाणात केलेला आपल्याला आढळतो. त्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये असं बऱ्याचदा म्हटलं जातं किंवा कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे असे आपण म्हणतो. म्हणजे काय की संबंधित लोक असतील त्यांच्यामध्ये असलेला परस्पर संबंध, त्याला आपण समन्वय म्हणायचं. म्हणजे काय? आता बघा, व्यावसायिक कार्य ही सांघिक कार्य आहेत. कुठलीच एकटी व्यक्ती व्यावसायिक कार्यांची पूर्तता करू शकत नाही. व्यावसायिक कार्य करण्यासाठी एकाच वेळी अनेक लोक एकत्र आलेले असतात, त्याला कर्मचारी आपण म्हणतो, संघटनेमध्ये असतात ते. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून जे नियोजन केलेलं आहे किंवा विशिष्ट उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला. मग असं असताना प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतंत्र पातळीवर स्वतंत्र राहून, आयसोलेटेड राहून, म्हणजे अगदी कुणाशी संबंध नाही असं जर म्हटलं तर कामाची पूर्तता होणार नाही. वैयक्तिक त्याच्या कामाची पूर्तता होऊ शकते. एखाद्या कर्मचाऱ्याला जे काम वाटप करून दिलं आहे तो त्याच्या कामाची पूर्तता करू शकतो. पण जर सांघिक काम असेल किंवा व्यावसायिक काम असेल तर त्या पूर्ण कामाची पूर्तता एकटी व्यक्ती करणार नाही, किंवा ती व्यक्ती जे प्रयत्न करते व्यावसायिक कार्य करण्यासाठी इतर कामांशी त्याचा परस्पर संबंध अजिबात जोडला जाऊ शकणार नाही. म्हणून संघटनेमध्ये जे जे कर्मचारी काम करतायत त्या सगळ्यांची कामं परस्पर संबंधी असली पाहिजे. एका कर्मचाऱ्याने केलेलं काम दुसऱ्या कर्मचाऱ्यासाठी उपयुक्त ठरतं, दुसऱ्या कर्मचाऱ्याने केलेलं काम तिसऱ्या कर्मचाऱ्यासाठी उपयुक्त ठरतं. आणि संघटनेमध्ये अस्तित्वात असलेले सगळे कर्मचारी जी कामं करतायत ती एकमेकांसाठी करतायत. एका कामाची पूर्तता झाली तर त्यावर दुसरं काम डिपेंड असतं. दोन कामांमध्ये समन्वय असतो, दोन विभागांमध्ये समन्वय असतो, दोन घटकांमध्ये समन्वय असतो आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांमध्ये देखील समन्वय असतो. आणि जर त्यांनी एकत्र राहून परस्पर संबंध निर्माण करून जर कामाची पूर्तता केली तरच व्यवस्थापन पूर्ण होतं किंवा व्यवस्थापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, किंवा व्यवस्थापनाने जी कामं ठरवलेली आहेत ती कामं पूर्ण होतात. अन्यथा व्यावसायिक कामांची पूर्तता होणार नाही. म्हणून समन्वय या गोष्टीला अतिशय महत्व आहे. संघटनेकडे जी जी साधन सामग्री असेल, मग ते मनुष्यबळ असेल, यंत्रसामग्री असेल, भांडवल असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये समन्वय साधण्याची प्रचंड आवश्यकता आहे. व्यवसाय संस्थेमध्ये एकाच वेळी अनेक विभाग काम करतात. या विभागांमध्ये सुद्धा समन्वय असणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ कोणकोणते विभाग काम करतात? खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, उत्पादन विभाग असेल,
आर्थिक विभाग असेल, हे सगळे विभाग जे आहेत ते परस्पर संबंधातून काम करतात. आर्थिक विभाग हा खरेदी विभागाशी निगडीत काम करतो, विक्री विभागाशी निगडीत काम करतो, जाहिरात विभागाशी निगडीत काम करतो. म्हणजे जे सगळे विभाग असतील ते एकमेकांशी संबंधित राहून काम करतात. आता विभाग एकमेकांशी संबंधित राहून काम करतात याचा अर्थ काय, विभागातील कर्मचारी सुद्धा अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांशी संबंधित राहून कामांची पूर्तता करतात. म्हणजे उदाहरणार्थ उत्पादन विभाग आहे, त्यांनी फक्त त्यांच्यासाठीच काम करायचंय, विक्री विभागासाठी अजिबात काम करायचं नाही असं जर म्हटलं तर उत्पादन हे कशासाठी केलं जातं, प्रामुख्याने विक्रीसाठी केलं जातं. म्हणजे काय झालं, ते कोरिलेशन झालं उत्पादन विभाग आणि विक्री विभागाचं कोऑर्डिनेशन झालेलं आहे. म्हणजे उत्पादन विभाग आणि विक्री विभाग यांचा समन्वय प्रस्थापित झाला असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणून व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समन्वय या बाबीला किंवा या क्रियेला देखील तितकंच महत्व आहे. पुढचं काम किंवा पुढची क्रिया आहे कार्य प्रवृत्त करणे. बघा, संघटनेमध्ये एकाच वेळी अनेक कर्मचारी काम करतात आणि हे कर्मचारी अनेक परिस्थितीतून आलेले असतात. म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा त्यांची हिस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टी परस्पर भिन्न असतात आणि ते वेगवेगळ्या वातावरणातून कामावर येतात. संघटनेच्या ऑफिसमध्ये जर काम करत असतील किंवा उत्पादनाच्या ठिकाणी काम करत असतील तर ते वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि ती सगळी ठिकाणं बदललेली असतात. त्या ठिकाणचे अनुभव त्यांचे वेगवेगळे असतात आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होत असतात. पण ते एकदा संघटनेमध्ये काम करण्यासाठी आल्यानंतर त्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच भावना निर्माण करणं अपेक्षित असतं, एकाच प्रकारची भावना. आणि ती भावना कोणती, त्यांना कार्यप्रवृत्त करणे. म्हणजे त्यांची नियुक्ती ज्या कामासाठी झालेली आहे, ज्या कामासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या कामासाठी त्यांना प्रवृत्त करणे. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती उत्पादन विभागामध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूचं किंवा बाबीचं उत्पादन करण्यासाठी झाली असेल तर त्याला ते उत्पादकीय काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, इतर अडथळे काम न होण्यासंदर्भातले निर्माण होऊ शकतात. पण तो एकदा व्यावसायिक वातावरणात आल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबी बाजूला ठेवून त्याच्या मनामध्ये अशी विशिष्ट प्रेरणा निर्माण करावी लागते व्यवस्थापकांना. उदाहरणार्थ त्यांना प्रेरित करावं लागतं काय, की तुम्ही जर थोडस जास्त काम केलं, एक्सेस काम केलं तर त्याचा जास्त मोबदला तुम्हाला मिळणार आहे, जास्त मानधन त्या निमित्ताने मिळू शकतं. जर तुम्ही चांगलं काम केलं किंवा जास्त काम केलं तर तुम्हाला त्याविषयी मान सन्मान मिळणार आहे असं जर म्हटलं तर निश्चितपणे ते काम करण्यासाठी प्रवृत्त होतात. एखाद्या कर्मचाऱ्याने जर चांगलं काम केलं आणि जर त्याला शाबासकीचे 2 शब्द किंवा शाबासकीची थाप पाठीवर जर मिळाली तर तो निश्चितपणे काम करण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणजे बघा, वैयक्तिक प्रश्न असतील ते सगळे बाजूला ठेवून कर्मचारी जेव्हा संघटनेमध्ये काम करता येतात तेव्हा ते सामूहिक बनतात. वैयक्तिक अस्तित्वाला अजिबात महत्व राहत नाही आणि मग सगळ्यांच्या सोबत राहून त्याला नेमून दिलेलं काम पूर्ण करायचं असतं. आणि बऱ्याचदा त्याची कामं करत असताना त्याच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्याला अडचणी येऊ शकतात. पण या सगळ्या बाबी बाजूला ठेवून जर कर्मचाऱ्यांना कार्य प्रेरित करायचं असेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रेरणा दिल्या जातात. त्याला अभिप्रेरणा असं देखील म्हणतो. मोटिवेशन दिले जातात की जेणेकरून तो कर्मचारी काम करण्यासाठी प्रवृत्त होतो. उदाहरणार्थ त्याला जास्त मोबदला मिळणार आहे असं जर म्हटलं तर तो काम करायला तयार होतो. उदाहरणार्थ त्याने नियोजित जे त्याचं नियमित तास ठरलेले आहेत कामाचे, त्या तासांपेक्षा जास्त काम केलं तर त्याचं मानधन त्याला दुपटीने वाढून दिलं जातं. त्याला ओव्हर टाइम आपण म्हणतो, बरोबर की नाही. ओव्हर टाइम जर दिला गेला, जास्त वेळ थांबून काम केलं त्याने तर निश्चितपणे तो त्या कामासाठी प्रवृत्त होतो. आणि मग लोक काय करतात, आपले सगळे प्रश्न बाजूला ठेवून आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा आपला आर्थिक फायदा होतोय किंवा नावलौकिकात भर पडते आहे, आत्मसन्मान वाढतोय, यासाठी कर्मचारी काय करतात, मनापासून काम करायला तयार होतात. याला म्हणतात कार्यप्रवृत्त करणे किंवा त्यांना कामासाठी प्रेरित करणे. तर कर्मचारी आपले सगळे वैयक्तिक प्रश्न बाजूला ठेवून किंवा इतर सगळ्या बाबी बाजूला ठेवून त्याच्याकडे जे काम नेमून दिलेलं आहे ते काम करण्यासाठी पुढे होतो आणि आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आणि विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हे झालं 5वं कार्य किंवा क्रिया. पुढची क्रिया आहे निर्देशन. व्यवस्थापनामध्ये निर्देशनाला देखील फार महत्व आहे. निर्देशन म्हणजे काय, दिशादर्शन, मार्गदर्शन, संचालन. संचालन म्हणजे काय असतं रे बाळांनो, संचालन म्हणजे बघा, एक मॉब असतो, एक समूह असतो आणि त्याच्या समोर एक लीडर असतो आणि तो लीडर त्यांना
आदेश देत असतो, गाईडलाईन्स देत असतो. तुम्ही मिलिटरीचं संचलन पाहिलं असेल, एनसीसीच्या मुलांचं संचलन पाहिलं असेल. त्या ठिकाणी एक लीडर असतो आणि तो काय करतो, आपले जे फॉलोअर्स असतात, अनुयायी असतात, त्या सगळ्यांना दिशादर्शन करण्याचं काम करतो, आदेश देण्याचं काम करतो, मार्गदर्शन करण्याचं काम करतो. आणि तो ज्या पद्धतीने आदेश देईल त्या आदेशाचं पालन तो जो अनुयायी वर्ग आहे तो करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ काय, निर्देशन हे चांगलं असलं पाहिजे, दिशादर्शन योग्य प्रकारे केलं पाहिजे. तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये गरजेनुसार मार्गदर्शनाची व्यवस्थापनाने निर्माण करून दिली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आजूबाजूचं वातावरण बदलतं, व्यावसायिक वातावरण, अनेक नवीन बदल त्यामध्ये होतात, अनेक नवीन संकल्पना अस्तित्वात येतात आणि या संकल्पनांची माहिती अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे जे काम करतायत पूर्वीपासून, त्यांना असतेच असं नाही. तर त्यासाठी त्यांना काय करावं लागतं, अगोदर जे नवीन बदल घडलेले आहेत आजूबाजूच्या वातावरणामध्ये ते बदल समजावून घ्यावे लागतात. आणि बऱ्याचदा काय होतं, कर्मचारी वैयक्तिक पातळीवर हे बदल आत्मसात करण्यासाठी असमर्थ ठरतात. बऱ्याचदा त्यांचा सगळा वेळ कामामध्ये व्यस्त असतो किंवा जे कामाचं शेड्यूल ठरलेलं आहे, कामाचे तास ठरलेले आहेत, या कामाच्या तासांमध्ये त्याला इतर गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. पण व्यवस्थापनाने जर प्रयत्न केले, कर्मचाऱ्यांना जे नवीन नॉलेज आहे, नवीन बाबी आहेत, त्या माहिती करून देण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केले आणि त्या पद्धतीने कामाचं नियोजन केलं, विशिष्ट वेळ त्यासाठी राखून दिली, तर कर्मचाऱ्यांना सुद्धा ते सोयीचं पडतं. कर्मचारी व्यक्तिशः निर्णय घेऊ शकणार नाही की मला आता कम्प्युटर शिकायचं आहे किंवा नवीन नॉलेज जे आलेलं आहे ते मला आत्मसात करायचंय, आता मी माझं काम बाजूला ठेवतो आणि नवीन गोष्टी पाहतो. कर्मचारी स्वतः नाही करू शकणार ते, किंवा तसं जर केलं तर व्यवस्थापन त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे, व्यवस्थापनाने स्वतः पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांना गरजेनुसार जे नवीन बदल घडतायत आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, व्यावसायिक वातावरणामध्ये, ते सगळे बदल आत्मसात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना, आपल्या अनुयायांना किंवा सहाय्यकांना नवीन बाबीचं नॉलेज, ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र टाइम टेबल असेल, स्वतंत्र शेड्यूल असेल, ते निर्माण करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्याचे एकूण कामाचे तास 8 असतील तर त्यामध्ये कामाच्या तासांचं बायफर्केशन केलं जातं. त्याचं विश्रांतीचे तास, त्याचा कालावधी ठरलेला असतो, त्याचा कामाचा कालावधी ठरलेला असतो. कामामध्ये ब्रेकअप जो असतो, म्हणजे एक काम संपलं दुसरं काम सुरू करायचंय त्यासाठी वेळ जातो. आणि मग हे सगळं करत असताना त्याला ठरवून दिलेलं काम किती वेळेत करायचंय आणि मार्गदर्शन किंवा ट्रेनिंग जे आहे त्याचं ठरलेलं ते कोणत्या वेळी करायचंय. बऱ्याचदा काय होतं, त्याचे नियोजित कामाचे तास संपले की उर्वरित एखादा तास किंवा 2 तास त्याला प्रशिक्षणासाठी वाटून दिले जातात. आणि मग काय होतं, त्याला सोय निर्माण होते एक प्रकारची कर्मचाऱ्याला, की आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीयेत त्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. म्हणजे व्यवस्थापनाच्या बाजूने कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जर चांगली व्यवस्था केली तर निश्चितपणे कर्मचारी ज्या नवीन बाबी आहेत त्या आत्मसात करू शकतात. त्याच्यानंतर पुढची क्रिया आहे कर्मचारी नियुक्ती. कर्मचारी नियुक्ती म्हणजे काय, कर्मचाऱ्यांची भरती, निवड. बघा, कर्मचारी नियुक्तीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड या 2 गोष्टी सामावलेल्या असतात. साधारणपणे व्यावसायिक कामं किती आहेत, त्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे हे तपासलं जातं आणि त्यासाठी किती कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत याविषयीचा निर्णय घेतला जातो. आणि यासाठी कोणता विभाग काम करतो, मनुष्यबळ विभाग, HRD, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. तर मनुष्यबळ विभाग असतो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी. व्यावसायिक कामं किती आहेत, कोणत्या स्वरूपाची आहेत आणि त्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे, आणि केली जाणारी कामे ही कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने, यंत्रांच्या सहाय्याने, तांत्रिक साधनांच्या सहाय्याने कोणत्या पद्धतीने केली जाणार आहेत हे देखील अगोदर ठरवलं जातं. आणि मग विशिष्ट प्रमाणात, विशिष्ट संख्येमध्ये किती कर्मचारी नेमके हवे आहेत हे ठरवलं जातं आणि अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. बघा, समजा एखादी व्यवसाय संस्था नव्याने सुरू झाली आणि त्या व्यवसाय संस्थेला 100 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तर हे सर्व 100 कर्मचारी एकाच प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले असतात असं नाही. वेगवेगळ्या प्रकारची पात्रता ते धारण करतात. कुणाला उत्पादकीय स्वरूपाचं नॉलेज असतं, कुणाला जाहिरात विषयक नॉलेज असतं, कुणाला आर्थिक स्वरूपाचं नॉलेज असतं. अशा सगळ्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. तरी सुद्धा कर्मचारी नियुक्तीसाठी मनुष्यबळ विभाग हा नियुक्त केलेला असतो.
आणि हा मनुष्यबळ विभाग सातत्याने कर्मचारी नियुक्तीचं काम करत असतो. म्हणजे दर दिवस एखादा कर्मचारी नियुक्त करावा लागतो का प्रत्येक दिवसाला? तर तसं नाहीये. कर्मचारी नियुक्ती हा पाठ अतिशय महत्वाचा ठरतो. उदाहरणार्थ व्यावसायिक वातावरणामध्ये जी गरज निर्माण झालेली आहे, परिस्थिती बदललेली आहे, नवीन वस्तूंचं स्वरूप बदललेलं आहे किंवा ज्या उत्पादित वस्तू आहेत त्यांचं स्वरूप बदलावं लागणार आहे, यासाठी तांत्रिक साधनांचा अवलंब करायचा आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये. मग जर तांत्रिक साधनांची खरेदी करण्याची गरज आहे, तर ती तांत्रिक साधनं हाताळण्याची क्षमता असणारे कर्मचारी सुद्धा आवश्यक आहेत. आणि मग अशा वेळेला तांत्रिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. अन्यथा ते जे तांत्रिक साधन आहे ते कर्मचाऱ्यांना चालवता येणार नाही. तुम्ही पाहता की काही कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी असतात आणि ते काही वर्षांपासून काम करतात आणि ते जेव्हा आपल्या कामाकडे लक्ष पुरवतात, कॉन्सन्ट्रेट करतात, तेव्हा त्यांना इतर बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. उदाहरणार्थ नवीन यंत्र आले, नवीन साधनं आले, ती कशी हाताळायची त्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो. त्यांना त्यांच्या कामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते आणि अशा प्रसंगी जुन्या कर्मचाऱ्यांना गरजेप्रमाणे प्रशिक्षणाच्या सोयी तर उपलब्ध करून दिल्या जातात, पण बऱ्याचदा अडचण अशी होते की जुने कर्मचारी या नवीन गोष्टी अडॉप्ट करू शकत नाहीयेत, त्यांना त्या नवीन बाबी समजत नाहीयेत आणि म्हणून नवीन शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी जे आहेत ते त्यांना नियुक्त करावे लागतात. उदाहरणार्थ कम्प्युटरचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी बघा, आज व्यावसायिक कामं किंवा ऑफिशियल कामं जी आहेत, कार्यालयीन स्वरूपाची कामं, त्या कामांसाठी संगणकाचा किंवा कम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी तुम्ही पाहता पीसी असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, तुमचा टॅब असेल, या सगळ्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि मग ही साधनं चालवण्याची क्षमता त्या कर्मचाऱ्यांकडे असणं अपेक्षित आहे. म्हणजे ती साधनं फार कार्यक्षम असतात, पण त्या साधनांचा वापर कसा करायचा हे जर कर्मचाऱ्यांना माहिती नसेल तर कामं पूर्ण होणार नाहीत. आणि त्यासाठी त्या स्वरूपाचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले जे कर्मचारी असतील, त्यांनी पात्रता धारण केलेली असेल, ही पात्रता सुद्धा मनुष्यबळ विभाग पारखून घेत असतो. जेव्हा कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाते तेव्हा त्याचं शैक्षणिक पात्रता काय आहे, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याच्या कामाचा अनुभव काय आहे, त्याने कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतलेलं आहे, त्याचे मार्क स्टेटमेंट्स जे असतील, त्याचे सर्टिफिकेट जे असतील ते व्हेरीफाय केले जातात, जेणेकरून कर्मचारी ते काम करू शकणार आहे. म्हणजे जर त्याने तो प्रूफ उपलब्ध करून दिला की मी कम्प्युटरचं शिक्षण घेतलेलं आहे, मी त्या क्षेत्रामध्ये अनुभव घेतलेला आहे, एखाद्या कंपनीमध्ये जर त्याने काम केलं असेल, अनुभवाचं प्रमाणपत्र जर त्याने उपलब्ध करून दिलं असेल, तर निश्चितपणे तो कर्मचारी हे काम करण्यासाठी पात्र आहे, लायक आहे असं समजलं जातं आणि मग अशा कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. म्हणजे कर्मचारी नियुक्ती हा पाठ अतिशय महत्वाचा ठरतो. संघटनेची व्यावसायिक कामं जी आहेत, नियोजित कामं जी आहेत ती पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, ज्या प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे कर्मचारी उपलब्ध करून देण्याचं काम मनुष्यबळ विभाग करतो. आणि त्यामुळे काय होतंय, कर्मचाऱ्यांची जी गरज आहे संघटनेची ती पूर्ण होते. अलीकडे बघा, स्मार्ट साधनांचा वापर ऑफिसेस मधून केला जातो, तुमच्यासारख्या स्मार्ट साधनांचा आणि तुमच्यासारख्या स्मार्ट युवकांचा देखील. बरोबर? स्मार्ट मीन्स फक्त दिसायला स्मार्ट असून चालणार नाही, तर कामामध्ये निष्णात. येते लक्षात? तुम्हाला जे काम पुरवलेलं आहे ते काम तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि चोखपणे पूर्ण करू शकाल. अशा पद्धतीची पात्रता जर तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे तुम्हाला कोणत्याही व्यवसाय संस्थेकडून स्वीकारलं जाईल. मात्र ते सिद्ध करण्याची आवश्यकता असते. एखादा कर्मचारी किती स्मार्ट आहे हे कसं समजेल? कसं समजेल मित्रांनो? त्याने चांगला ड्रेस केला, चांगली हेअरस्टाईल केली, त्याने आपल्याला चांगलं दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्याच्याकडे जे काम दिले ते काम जर त्याने व्यवस्थित केलं नाही तर तो स्मार्ट असणार आहे? अजिबात नाही. म्हणजे एक्सटर्नल बिहेवियर आणि इंटरनल बिहेवियर. एक्सटर्नल बिहेवियर हा एक पार्ट झाला, आपण नीटनेटकं असलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, बरोबर. पण एक इंटरनल बिहेवियर जे आहे की जे ज्ञान आणि पात्रता आपल्या अंगी असणं अपेक्षित आहे. कशासाठी आहे ते ज्ञान आणि पात्रता? तुम्हाला जे काम पुरवलेलं आहे ते काम तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करू शकता की नाही हे पडताळण्यासाठी तुमची पात्रता तपासली जाते. जर तुम्ही ते चांगलं काम करू शकत असाल किंवा कामाची पूर्तता योग्य प्रकारे करू शकत असाल तरच तुम्ही स्मार्ट आहात. नाहीतर फक्त एक्सटर्नल स्मार्ट असून उपयोग नाही, तर तुम्ही इंटरनली सुद्धा स्मार्ट असण्याची आवश्यकता आहे.
बरेच लोक फक्त बोलण्यासाठी स्मार्ट असतात. तसं करून चालणार नाही. बोलण्याची आवश्यकता आहे, त्यामध्ये स्मार्टनेस असलाच पाहिजे. तसं असू नये असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण आपलं जे बोलणं आहे ते शुद्ध असणं अपेक्षित आहे. आपल्या बोलण्यामध्ये आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचे पडसाद नेहमी उमटले पाहिजे. म्हणजे आपण योग्य प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे ते आपल्या लक्षात येतं. तुम्ही पहा, ग्रामीण भागातील लोक ज्या पद्धतीने बोलतात त्यातून काय सिद्ध होतं, त्यांनी किती शिक्षण घेतलेलं आहे. आणि शहरी भागातील लोक जे बोलतात त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं ही व्यक्ती शिक्षित आहे किंवा नाही. आणि शिक्षण हा पार्ट इंटरनल बिहेवियरचा आहे, एक्सटर्नल बिहेवियरचं नाही. त्याच्या कपाळावर लिहिलेलं नसतं एखाद्या व्यक्तीच्या की इतकं शिक्षण घेतलेलं आहे, पण त्याच्या विचारांतून त्याच्या आचारातून तो जे शिकलेला आहे ते सगळं बाहेर येतं. आणि त्यातून त्याची लायबिलिटी जी आहे किंवा त्याची पात्रता जी आहे ती सिद्ध होते. म्हणजे कर्मचाऱ्यांना किंवा आताच्या नवीन उमेदवारांना आपली पात्रता सिद्ध करावी लागते. आणि आपली पात्रता सिद्ध केल्यानंतरच त्यांना एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. तर हे जे 7 मुद्दे आपण आज पाहिलेले आहेत व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये, 7 क्रिया: नियोजन क्रिया, नियंत्रण क्रिया, संघटन क्रिया, समन्वयाची क्रिया, कार्य प्रवृत्त करण्याची क्रिया, निर्देशनाची किंवा मार्गदर्शनाची क्रिया आणि कर्मचारी नियुक्तीची क्रिया. या सगळ्या क्रिया एकमेकांशी निगडीत आहे. उदाहरणार्थ कर्मचारी नियुक्ती केली जाते कशासाठी? नियोजित कामाची पूर्तता करण्यासाठी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशासाठी केली जाते? नियंत्रणासाठी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती कुठे केली जाते? तर व्यावसायिक संघटनेमध्ये, म्हणजे जो कर्मचारी समूह आहे व्यवसायामध्ये त्या संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तर या सगळ्या क्रिया या एकमेकांशी निगडीत आहेत. पहिल्यांदा नियोजन करावं लागतं आणि मग तिथून खऱ्या अर्थाने कामाच्या अंमलबजावणीला सुरुवात होते. आणि मग काम सुरू असताना नियंत्रण केलं जातं, कामासाठी संघटन केलं जातं, काम सुरू असताना समन्वय साधला जातो अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आणि अनेक कामांमध्ये. काम सुरू असतानाच किंवा काम सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना कार्य प्रवृत्त केलं जातं. काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं आणि गरजेप्रमाणे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासली तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये या क्रिया ज्या आहेत त्या समाविष्ट असतात आणि या क्रिया सगळ्या क्रिया एकमेकांशी निगडीत काम करतात. कोणतीच क्रिया अशी नाही की ती स्वतंत्रपणे काम करते, ती आयसोलेटेड आहे, ती स्वतंत्र आहे, तिचा दुसऱ्या क्रियेशी अजिबात संबंध नाही असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. तर निश्चितपणे या क्रिया एकमेकांशी कोरिलेट करतात. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन प्रक्रिया जी आहे ती सांगता येते. का आपण व्यवस्थापन प्रक्रिया म्हटलो त्याला? मित्रांनो, व्यवस्थापनामध्ये एका वेळी अनेक क्रिया केल्या जातात. एका वेळी फक्त नियोजनच केलं जातं का? कामाचं नियंत्रणच केलं जातं का? फक्त संघटनच केलं जातं का? निर्देशनच केलं जातं का? नाही. तर एकाच वेळी या सगळ्या क्रिया केल्या जातात आणि या सगळ्या क्रिया व्यवस्थापनाचा एक भाग आहेत आणि म्हणून व्यवस्थापन ही एक प्रक्रिया बनते. एकाच वेळी अनेक क्रिया त्या ठिकाणी सुरू असतात आणि या सगळ्या क्रिया एकमेकांशी कोरिलेट करतात, परस्पर संबंधी असतात आणि म्हणून व्यवस्थापन प्रक्रिया ही संकल्पना अस्तित्वात येते. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थापन प्रक्रिया काय आहे हे समजलं असेल. व्यवस्थापनाला